नमस्कार. आज आपण बनवूया गव्हाची कुरडई. पारंपरिक आणि सगळ्यांच्याच आवडीची रेसिपी आहे. अगदी चौपट कढईत फुलणारी गव्हाची कुरडई कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. चला तर वेळ न दवडता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो गहू घेतला आहे. हा लोकवन गहू आहे. कुरडई करताना गहू हा कमीत कमी 6 महिने जुना असावा, म्हणजे त्याचा चीक हा भरपूर मिळतो. पूर्वी खपली गव्हाच्या कुरडया बनवायचे, पण आता हा मध्ये सहसा मिळत नाही. त्यामुळे असा जुना कोणताही गहू घेतला तरीही चालतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे गहू हा असा जाडसर भरलेला टपोरा असावा, म्हणजे चीक भरपूर मिळतो. गहू भिजवण्याचा आज पहिला दिवस आहे. सकाळचे 8 वाजले आहेत. पहिल्या स्टेपमध्ये असा उबट खोलगट डबा मी इथे घेतला आहे. त्यामध्ये स्वच्छ निवडलेले गहू घातले आहेत. या गव्हामध्ये भरपूर पाणी घालून घेते. गव्हाला जी काही थोडीफार धूळ कचरा आहे तो निघून जाईल. गहू हाताने चांगले चोळून धुवून घ्यायचे आहेत. हे पहा, गव्हावर आता थोडेसे गव्हाळ पाणी आले आहे. हे पाणी काढून फेकून देते. धुतलेल्या गव्हामध्ये आता भरपूर पाणी टाकायचे आहे. गव्हाच्या साधारण 3 ते 4 पट जास्त पाणी ओतायचे आहे आणि पुढे यावर झाकणही लावून ठेवायचे आहे, म्हणजे गहू चांगले भिजून फुगतात. आणि गव्हाचा हा डबा किचन ओटा किंवा इतर कोणत्याही जागी ठेवून द्यायचा आहे. हे गहू जेवढ्या दिवस भिजत आहे तेवढ्या दिवस रोज आठवणीने यातील पाणी बदलायचे आहे. त्यामुळे गहू आंबट होणार नाही किंवा गव्हाचा इटका वासही येणार नाही. आता भेटूयात डायरेक्ट चौथ्या दिवशी. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. हे पहा, गहू भिजलेले आहेत. आज चौथा दिवस आहे. आता मी यामधील पाणी रोज बदलले आहे. डब्याचे झाकण उघडूया. हे पहा, आज चौथा दिवस. गहू चांगलेच भिजलेत. यावर पांढरट फेस दिसतोय. आता हे पाणी देखील आपल्याला काढून फेकायचे आहे. हे पहा, गहू मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. गहू स्वच्छ करणे फार महत्त्वाचे आहे. त्याला आंबट असा वास येत नाही. पुढच्या स्टेपमध्ये असे मोठे मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे. यामध्ये धुतलेले गहू घालून घेते. गहू बारीक होण्यासाठी थोडे पाणी ओतायचे आणि झाकण लावून घेऊयात. हे गहू पहा, मिक्सर चालू बंद करूनच फक्त फोडून घ्यायचे आहेत. इथे गहू मिक्सरवर बारीक करायचे नाही, तर फक्त फोडून घ्यायचे आहेत. गहू जास्त बारीक केले तर गव्हाची ताम चिकामध्ये येते व कुरडईही लालसर होते. असे मोठे भांडे घेऊन त्यामध्ये वाटलेले गहू टाकून घेते. हे पहा, उरलेले गहू पण अशाच पद्धतीने फोडून घ्यायचे आहेत. हे पहा, गहू पाण्यामध्ये 4 दिवस भिजवल्याने मिक्सरवर जास्त फिरवण्याची गरजच पडत नाही. पटापट फुटतायत. हे पहा, इथे सर्व गहू फोडलेत. इथे आपण जे अगोदर गहू फोडून घेतले त्यामधील कोंडा असा हाताने दाबून पिळून बाजूला काढायला सुरुवात करायची आहे. यामधील सगळा कोंडा मी इथे बाजूला काढून घेणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे पसरट परात घेतली आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालायचं व त्यात हा पिळलेला कोंडा काढून ठेवायचा आहे. आता हा कोंडा थोडासा हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं गोड तेल चोळायचं. चीक काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, अगदी दुधासारखं पांढरशुभ्र चिकाचं दूध आपल्याला इथे मिळालं आहे. हे पहा, अशी बारीक होल्स असलेली चाळण घ्यायची आहे. यामध्ये थोडा थोडा चीक गाळून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे. आता इथे मी एकटीच चीक काढून घेते. तुमच्या मदतीला कोणी असेल तर दोघी मिळूनही तुम्ही गव्हाचा चीक काढू शकता. हे पहा, सगळे गहू इथे गाळून झाले आहेत. इथे चीक काढण्याची फर्स्ट बॅच तयार झाली आहे.
आता हा जो बाजूला पिळून घेतलेला गव्हाचा कोंडा आहे ना, यामध्ये असे भरपूर पाणी ओतायचे. कोंडा हाताने थोडासा दाबून घ्यायचा व पुन्हा हा कोंडा पिळून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे. आता आपण दुसऱ्या वेळेस गव्हामधून चीक काढत आहोत. अशाच पद्धतीने सगळ्या कोंड्यामधून चीक काढून घेऊयात. सगळे गहू पिळून काढले तर चिकाचे पाणी गाळून घेऊयात. पुन्हा अशीच बारीक होल्स असलेली चाळण घेऊन चीक हा गाळून घ्यायचा आहे. पुन्हा तिसऱ्यांदा देखील गव्हाच्या कोंड्यामध्ये पाणी टाकून चीक काढून घ्यायचा आहे. हे पहा, हा जो कोंडा आहे ना, हा फेकून न देता याच्यात तुम्ही कोंडावड्या पापड्या बनवू शकता. या कोंड्यापासून कोंडावड्या कशा बनवायच्या ते मी तुमच्यासोबत पुढे कधीतरी शेअर करीनच. हा जो चीक आहे तो देखील अगोदरप्रमाणे गाळून घ्यायचा आहे. हे पहा, इथे मी गव्हापासून सगळा चीक गाळून घेतलेला आहे. पुढच्या स्टेपकडे वळूयात. सगळा चीक काढून घेतल्यानंतर ही स्टेप फार महत्त्वाची आहे. हे बघा, ही अशीच अगदी लहान मैद्याची चाळण घेऊन चीक हा पुन्हा एकदा गाळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही सुती कापड वापरू शकता, ही चीक गाळून घेऊ शकता. पण असे गाळल्यावर ही कुरवड्या तितक्याच पांढऱ्या शुभ्र होणारच याची मी खात्री देते व वेळही वाचला जातो. हे पहा, इथे एवढा असा चीक काढून घेतलेला आहे. यावर मी झाकण ठेवून देते. सकाळी उठले की पहिले चिकावरचे पाणी काढायचे. चिकावर झाकण ठेवल्यावर हा चीक मी रात्रभर असाच ठेवला होता. याला अजिबात हात लावला नाही, त्यामुळे हा तळाशीत राहून पाणी वर येते. चिकावर हे असं पांढरं शुभ्र ट्रान्सपरंट पाणी आले आहे. यामधील चीक बाजूला करून घ्यायचा. यावरील एक्स्ट्राचे पांढरे शुभ्र पाणी बाजूला काढून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने चिकावरचे पाणी बाजूला काढायचे. जोपर्यंत पाण्यामध्ये चीक येत नाही तोपर्यंत चिकावरचे पाणी बाजूला काढायचे. इथे महत्त्वाची टीप, चिकावरील पाणी पूर्णपणे काढून फार महत्त्वाचे आहे. नाहीतर हे पाणी चिकामध्ये राहिले तर कुरडई ह्या आंबूस लागतात किंवा चीक हा जास्त पातळ होऊन कुरवडीची तार व्यवस्थित येत नाही. हे पहा, चिकावरचे सगळे पाणी काढून टाकले तरीही चीक मी असा एका बाजूने उभा करून ठेवला आहे. यामुळे यामध्ये जी शिल्लक राहिलेली चिकाची निवळी आहे ती देखील काढता येईल. चिकावरची निवळी मी अशी चमच्याने काढून घेते, म्हणजे कुरवड्या ह्या परफेक्ट होतील, पातळ होणार नाहीत. हे बघा, हे असे एक्स्ट्रा पाणी ते बाजूला काढून घेते. इथे चीक असा चमच्याने एकसारखा करून घ्यायचा, ढवळून घ्यायचा. खाली लागलेल्या गाठी फोडून घ्यायच्यात. आता पुन्हा एकदा हा चीक चाळणीमध्ये टाकून घ्यायचा. ही स्टेप महत्त्वाची आहे. हे बघा, राहिलेली जी काही तांबी होती ती देखील निघाली आहे. पांढरा शुभ्र असा चीक मिळालेला. इथे कोणतेही एक भांडे फिक्स करून त्याने चीक मोजून घ्यायचा आहे. चीक शिजवण्यासाठी असा मोठा जाडबुडाचा टोप घ्यायचा. टोप घेताना आकाराने नेहमी मोठाच घ्यायचा, म्हणजे चीक एकसारखा हलविता येतो. चीक तळावर चिकटून बसत नाही, म्हणून अगदी थोडेसे तेल सोडायचे, एकसारखे फिरवून घ्यायचे. हे पहा, इथे मी गॅस हा मंद आचेवर चालू करून ठेवला आहे. आता अगोदर ज्या भांड्याने मी चीक मोजून घेतला अगदी सेम तेवढेच पाणी मी घेतले आहे. अशा मोठ्या टोपामध्ये मी पाणी ओतून घेतले आहे. या पाण्याला अगदी खळखळून उकळी आणून द्यायची आहे. आता यावर झाकण ठेवूया. मोठ्या आचेवर बरोबर 8 मिनिटे झाली आहेत. हे पहा, पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. यावरील झाकण बाजूला काढून घेते. उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची आहे. आमच्याकडे कुरडई करताना नेहमी खसखस ही घालतातच. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. 1 चमचा मीठ घातले आहे आणि आणखीन 1 चमचा म्हणजे टोटल 2 चमचे मीठ इथे आपण वापरायचे आहे. मी एवढे प्रमाण परफेक्ट आहे असे समजत नसेल तर तुम्ही मीठ उकळत्या पाण्यात टाकल्यावर थोडेसे चाकून पाहायचे. पाणी खारट लागले की समजावे तेवढे पाणी पुरेसे आहे असे समजावे. वाळवणातील पदार्थ वाळल्यावर आणखीन जास्त खारट होतो, त्यामुळे मिठाचे प्रमाण हे परफेक्ट घ्यावे. यामध्ये सर्व जिन्नस घालून झालेत. आता जो चीक आपण मोजमाप करून घेतला होता तो पुन्हा एकदा अशा चमच्याने ढवळून घ्यायचा आहे. आता गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आणि थोडा थोडा चीक पाण्यात सोडून चीक ढवळून घ्यायचा. यासाठी असा लाकडी रवी वापरायचा. हे पहा, इथे जर का तुम्ही मोठा गॅस ठेवून चीक पाण्यात सोडला तर चीक पाण्यात मिक्स होऊन त्याच्या पटापट गाठी तयार होतात. त्यामुळे गॅस हा मंद आचेवर ठेवून चीक हा पाण्यात सोडावा. चीक टाकण्याची व ढवळण्याची कृती
न थांबता पटापट करून घ्यायची आहे. चिकाच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत, नाहीतर मग कुरवड्यांचे तुकडे पडतात किंवा चीक सोऱ्यातून खाली पडत नाही. हे बघा, कोणा एका व्यक्तीची मदत घेऊन चीक एकसारखा हलवून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. ही कृती करताना हात थोडा दुखून येतो, त्यामुळे एखादी व्यक्ती मदतीसाठी घ्यावी. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे रवीच्या साहाय्याने चीक चांगला फोडून एकजीव करून घ्यायचा आहे. हे पहा, चीक हलवून सलग 6 मिनिटे झाले आहेत. चिकाची एकही गाठ तयार झालेली नाही. अगदी दुधासारखा पांढरा शुभ्र चीक झालेला आहे. आता टोपाला बाजूला लागलेला चीक एकत्र करून घ्यायचा आहे. इथून पुढे चीक हा शिजवायला घ्यायचा आहे. हाताला थोडेसे पाणी लावून चीक असा एकसारखा करून घ्यायचा. यावर झाकण ठेवून गॅस हा इथे पुन्हा मंद आचेवर ठेवायचा आहे. चीक शिजवत ठेवल्यापासून 8 मिनिटे झालेली आहेत. आता चिकावरचे झाकण बाजूला करून असे पळीने चीक खाली वर करून घ्यायचा आहे. असे केल्यामुळे चीक हा तळाशीच न शिजता तो सगळ्या बाजूंनी त्यावर वाफ बसून एकसारखा शिजला जातो. तळाशीच करपून राहत नाही. परफेक्ट. पुन्हा एकदा चिकाचे पीठ असे एकजीव करून मंद आचेवर शिजवत ठेवूया. परफेक्ट. हे पहा, झाकण ठेवल्यानंतर 7 ते 8 मिनिटांनी ही कृती अंदाजे मध्ये आधी करायची आहे. चीक असा परत एकदा एकसारखा हलवून घ्यायचा आहे. चिकाला कुठेही पाणी सुटत नाही, तळाशी करपत नाही, एकाच ठिकाणी न शिजता सर्व बाजूंनी एकसारखा शिजला जातो. यावर आता झाकण ठेवूया. हे पहा, इथे आणखीन 17 मिनिटे झाली आहेत. चिकामुळे वाफ बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. चीक काचेसारखा पांढरा शुभ्र दिसत आहे. हा चीक शिजवायला सुरुवातीपासून टोटल 25 मिनिटे लागली आहेत. चीक कडेने सुटलेला आहे. चीक शिजला की कसे पाहावे? चीक असा हाताला चिकटत नाहीये. चिकाचा असा गोळा तयार होत आहे. चीक हातावर दाबला तरीही त्याला कडेने भेगा पडत नाही. म्हणजेच चीक कुरवड्या बनवण्यासाठी परफेक्ट शिजला आहे. इथे महत्त्वाची टीप, इथे चीक बरोबर शिजवणे फार महत्त्वाचे आहे. चीक जर कच्चा व्यवस्थित शिजला नाही तर कुरवड्यांचे वाळल्यावर तुकडे पडतात व तळल्यावर त्या व्यवस्थित फुगत देखील नाहीत. त्यामुळे चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. इथे मी कुरवडीचा साचा घेतला आहे. शेवटची घालण्याची बारीक चकती असते ना, ती मी इथे घेतली आहे. साच्यावर हलकेसे तेल सोडून घ्यायचे, म्हणजे चीक साच्यावर चिकटून राहत नाही. परफेक्ट. हे जे शिजवलेले पीठ आहे ना, ते मी साच्यामध्ये भरून घेते. बाजूला गॅस हा मंद आचेवर ठेवला आहे. जोपर्यंत माझ्या अर्ध्या कुरवड्या घालून होत नाही, तोपर्यंत मी गॅस हा मंद आचेवर ठेवून त्यावर पीठ ठेवणार आहे. म्हणजे पीठ थंड होऊन साच्यामध्ये ते रेलले जात नाही. साच्यामध्ये पीठ असे दाबून भरायचे आहे. याची कुरवडी घालून घेऊयात. असा प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घ्यायचा, त्यावर कुरवडी एकसारखी घालून घ्यायची आहे. मी इथे थोड्याशा मोठ्या कुरवड्या घालणार आहे. तुम्ही लहान आकाराच्या कुरवड्यासुद्धा घालू शकता. शक्यतो कुरवड्या ह्या गरम असतानाच घालून घ्यायच्यात, म्हणजे त्याची तार एकसारखी पडते. कुरवड्या एकमेकांत चिटकत नाहीत. आणखीन काही कुरवड्या आपण घालून घेऊयात. कुरवड्या या कडकडीत उन्हामध्ये वाळवत घालायच्या, त्यामुळे सकाळी ऊन पडायच्या आतमध्ये त्या कुरवड्या करून घ्यायच्या. उन्हामध्ये त्या व्यवस्थित सुकतात. कुरवडी ही एका बाजूने थोडी सुकली की तिला पलटी करून दुसऱ्या बाजूनेही सुकवायला घ्यायची. दुसऱ्या बाजूनेही ती अशी सुकवायला घ्यायची आहे. कुरवडी किती सहजपणे निघतीये बघा.
हे पहा, अवघ्या 2 दिवसातच कुरवड्या ह्या उन्हामध्ये व्यवस्थित वाळल्या आहेत. लक्षात घ्या, कुरवड्या प्रमाणापेक्षा जास्त दिवस उन्हामध्ये वाळवू नका, नाहीतर त्याचे तुकडे होतात, चुरा होतो. कुरवड्या हाताळायला अगदी नाजूक असतात. एकदा सुकवल्या की वर्षभर ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही. ही कुरवडी अगदी सुबक, नाजूक, पांढरी शुभ्र बनवून तयार झाली आहे. कुरवड्या हाताळताना अजिबात कुठेच चुरा झाला नाही. इतक्या परफेक्ट कुरवड्या बनवून तयार झाल्या आहेत. कुरडई तळून पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी पाहुणेही खुश होतील अशी 4 पट फुलणारी कुरडई बनवून तयार झाली आहे. अगदी परफेक्ट, खुसखुशीत, सणासुदीला तळता येईल अशी गव्हाची कुरडई बनवून तयार झाली आहे. एकदा या पद्धतीने गव्हाची कुरडई नक्की करून पहा. कुरडई कुठेच तेलकट वाटत नाही. अजिबात कुरडईनं तेल शोषून घेतले नाही. चला तर, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.